मीरा पोलीस शिपाई पदासाठी जो पेपर झालेला आहे त्याची लेखी परीक्षेचे मार्क आलेले मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती त्याविषयी बघणार आहोत मित्रांनो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मीरा शिपाई पदासाठी जे पेपर झालेले होते त्याचे मार्क सोडण्यात आलेले आहे. रँकनुसार जसे विद्यार्थ्यांना मार्क आहेत तसे खाली लिस्ट दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे टॉपवर तुम्हाला लेखीमध्ये 93 मार्क दिसतील, त्याच्यानंतर 92. तर या लिस्टमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. यामध्ये तुमचं नाव कुठे आहे आणि तुम्हाला लेखीला किती मार्क आहे आणि सविस्तर माहिती एवढ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला ही PDF कुठे भेटणार आहे त्याविषयी पण मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हे म्हणजे बघू शकतो तुम्ही 91 वाले, 90 वाले, इथं टॉपर तुम्हाला 93, 92, 92, 92, त्याच्यानंतर 91वर बघूया. 91चे विद्यार्थी असतील, 91वर तुम्हाला 4-5 विद्यार्थी दिसतील. त्याच्यानंतर खाली बघू शकता 90वर तुम्हाला इथे 90, 89चे जे लेखी परीक्षेला मार्क विद्यार्थ्यांना, त्यामध्ये तुम्ही बघू शकता एवढे विद्यार्थ्यांना मार्क नाही बऱ्यापैकी, म्हणजे आहे पण एवढे नाही आहे जेवढे सांगायचे तेवढे. बघूया मित्रांनो, लवकरच लेखी आणि मैदानी चाचणी मिळून PDF लावण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा, कारण लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल का मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड केला आणि लगेच तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर चला मित्रांनो, यामध्ये बघू शकतो तुम्ही 86 वाले पण भरपूर विद्यार्थी तुम्हाला दिसतील, 85 वाले नंतर, आणि 85च्या नंतर खाली बघूया आपण अजून 85, 85, 84 पण विद्यार्थी आहे. आणि त्याच्यानंतर 84 नंतर 84वर भरपूर विद्यार्थी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर 83, 84पर्यंत हार्ड आहे मित्रांनो. 84पर्यंत आपल्याला कमी विद्यार्थी पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर 83वर आपण बघूया. 83चं इथे सिरियल बघू शकता तुम्ही. 83 आता कधीपासून स्टार्टिंग झाली याच्यामध्ये 200, हे बघा याच्यामध्ये दिसते तुम्हाला मित्रांनो. 84 म्हणजे 244पर्यंत 84 विद्यार्थ्यांना 84 मार्क आहे. त्याच्यानंतर 245 नंतर आपण खाली बघूया. 245 नंतर 83, 245 नंतर तुम्हाला इथे 83 मार्कवाली खाली पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं 83 मार्कवाले तुम्हाला विद्यार्थी यामध्ये पाहायला मिळत आहे. अजून आपण खाली स्क्रॉल करूया मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अजून थोडं खाली खाली खाली. यानुसार मित्रांनो ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. पोलीस भरती पॉईंट टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहे. मी लगेच तुम्हाला आता लिंक उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या कमेंटमध्ये PDF सेंड करायचं मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना PDF पाहिजे त्यांनी PDF सेंड करायचं आहे कमेंटमध्ये, आणि तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल मित्रांनो. शक्य झाल्यास मी तुम्हाला जे विद्यार्थी असतील त्यांना मी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. यानंतर 82 वाले तुम्हाला बरेच विद्यार्थी इथे पाहायला मिळते मित्रांनो. आता लवकरच काय म्हणते मीरा भाईंदरचे अंतिम निवड जे लागणार आहे त्यामध्ये लेखी आणि मैदानी चाचणी ॲड करून काही NCC वाले विद्यार्थी असतील, NCCचे जे सीड सर्टिफिकेट असतात, NCCमध्ये सी सर्टिफिकेटवाले विद्यार्थी त्यांना 5 मार्क देण्यात येणार आहे. नंतर अंतिम निवड यादीमध्ये ते ॲड करून लिस्ट लावण्यात येते मित्रांनो. आता NCCचे 2-3 दिवसामध्ये NCC विद्यार्थ्यांना चान्स देण्यात येईल आणि NCCचे जे पण विद्यार्थी असतील त्यांचे मार्क इथे ॲड करण्यात येईल. आणि लवकरच आपल्याला एक तात्पुरती निवड यादी म्हणून लावायची मित्रांनो. त्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तात्पुरती निवड यादी लागणार आणि NCC मार्क आली, NCC जेव्हा मार्क येतील त्याच्यामध्ये एक मार्क मागं पुढे होतील, त्याच्यापेक्षा कट ऑफवरती जाणार नाही मित्रांनो. आता लेखी परीक्षेचे मार्क आलेले आणि याची पण आलेले मित्रांनो, मैदानीची आहे. आणि लवकरच दोन्हीचे टोटल करून आपल्याला एक अंतिम निवड काढता येईल. मैदानी चाचणीची दोन्ही टोटल करून मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचे तुमची टोटल किती होती आहे. तुमची टोटल तुम्हाला कॅटेगरीनुसार मला सांगायची आहे की कमेंटमध्ये तुमची टोटल किती होते. तर 80पर्यंत बघूया. इथं 80पर्यंत बरेच विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर आपण जागेवर पण सविस्तर आता पुढं माहिती बघणार आहोत, कारण जागा होत्या आधी 64 ओपन जागा होत्या. ओपनच्या 64 जागा होत्या. त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, 64च्या जागा होत्या SCBC आणि EWSला काही जागा देण्यात आल्या आहे, ते पण मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगतो. तर चला आपण खाली बघूया. 79पर्यंत बरेच विद्यार्थी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आणि बरेच विद्यार्थ्यांचं इथं स्वप्न पूर्ण होणार मित्र, कारण विद्यार्थ्यांना एवढे मार्क पाहायला गेले तर तेवढे आहे नाही. ग्राउंडवाले पण ज्यांना लेखीला चांगले मार्क आहे मित्रांनो ते, आणि ग्राउंडला पण चांगले, ग्राउंडवाले इथे थोडे मजेत राहणार मित्रांनो, कारण ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांना लेखीला कवर होणार आहे मित्रांनो. आता खाली बघूया. तुम्हाला 78पर्यंत आपण विद्यार्थी याच्यात बघितले. आणि ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या अबाउटमध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी उपलब्ध करून देईल. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. तिथं लगेच सहज असं तुम्हाला ही PDF पाहायला मिळेल. आणि तुमची टोटल किती होती तर कमेंट करा मित्रांनो लगेच मला PDF बघून. आणि कोणाला काय अजून काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील तर काय करा, मला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करा मित्रांनो. चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्हाला इंस्टाची आपली जी पण आहे लिंक ती जी आपली पोलीस भरती पॉईंट म्हणून इंस्टाग्रामला पेज आहे मित्रांनो, ते तुम्ही मला बिंदास मेसेज करू शकता. जेवढं होईल तेवढं मी सहकार्य करतो विद्यार्थ्यांना मित्रांनो. टेलिग्रामला पण भरपूर मुलं विद्यार्थी मेसेज करतात. माझ्याकडून जेवढं उपलब्ध होतं मित्रांनो मी तितकं तुमच्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून
मला सहकार्य करायचं मित्रांनो. आणि एक छोटीशी विनंती, तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचं मित्रांनो. बरेच विद्यार्थी व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ लाईक करत नाही, तर लाईक करायचं मित्रांनो. थोडं मोटिवेट होतं तुमच्यासाठी, अजून व्हिडिओ आणण्यासाठी थोडं चांगलं वाटते. आणि त्याच्यानंतर आपण आता सविस्तर जागा बघू मित्रांनो. आता जागा बघूया एकदा आणि मग पुढे वळूया. तर आपण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, जागाचं काय झालेलं आहे, इथं 5/4/2026 रोजी परिपत्रक आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की याच्यातल्या जागा काही 33 जागा होत्या. 33 जागा याच्यामधल्या 33 जागा EWS आणि SCBCला प्रोव्हाइड करण्यात आले. तर आपण एक टोटल जागा बघू मित्रांनो. याच्यामध्ये ओपनच्या वगैरे आधी 64 जागा होत्या, याच्यामध्ये तुम्हाला ओपनच्या 55 जागा पाहायला मिळतील. आणि प्रकल्पग्रस्त स्पोर्ट वगैरे याच्या 10 जागा होत्या. त्याच्यानंतर याच्यात 9 जागा झालेल्या आहे. आणि त्याच्यात सर्वसाधारण अजामध्ये 35 जागा मित्रांनो सध्या. अजसाठी 37, व्हिजसाठी मित्रांनो ओपन नंतर कॅटेगरी हीच लागते मित्रांनो याची टप झालं तर. त्याच्यानंतर व्हिजला 10 आणि भज ब साठी 6, भजकसाठी 8 आणि भज ड साठी 3, विमाप्रसाठी 4, इमावसाठी 48, SCBCसाठी 26 आणि EWS साठी 20 आणि ओपनसाठी आपण आधीच बघितलं 55 जागा येते पाहू शकता. आणि सर्वसाधारण ओपनचं बघितलं तर स्पोर्ट, खेळाडू आणि प्रकल्पग्रस्त यांना 9 जागा आहे. आणि होमगार्डचं खाली राहिलं तर होमगार्डला पण 9 जागा आहे मित्रांनो. अंशकालीनला पण 9 जागा आहे मित्रांनो. अंशकालीनचे जर नाही भेटले तर हे जागा ओपनमध्ये जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि आता बघूया काय होतं काही नाही. आता NCCचे मार्क विद्यार्थ्यांचे ॲड करण्यात येईल. ज्यांची NCCचे मार्क असतील ते ॲड करून एक अंतिम निवड यादी लवकरच लागण्याचं त्यांचं नियोजन चालू आहे मित्रांनो मीरा भाईंदरचं. आता बघूया 1-2 दिवसात NCCचे मार्क विद्यार्थी असतील त्यांचे ॲड करून. आणि काही विद्यार्थ्यांना आपल्या मार्कबद्दल शंका असतील तर त्यांना पण वेळ देण्यात येणार आहे आक्षेप घेण्यासाठी. आक्षेपावर पण मी तुम्हाला काही मदत हवी म्हणून एक व्हिडिओ बनवणार मित्रांनो. कारण ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी असतील त्यांना त्याचा फायदा होणार आहे. कोणाचं काही प्रॉब्लेम असतील मार्कबद्दल. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं मित्रांनो. आणि तुमचे जे पण डाऊट असतील, क्वेश्चन असतील, मला कमेंट करायचं मित्रांनो. नाही तर आपल्या इंस्टाला तुम्ही मला मेसेज करू शकता बिंदास. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.